बघितलं तर ह्या देशाला आपला महापुरुष लागू करून ठेवला. कारण का देशात कुठलंही धोरण आता या पंतप्रधानांनी योग्य पद्धतीने राबवलेलं आहे. म्हणून या सरकारनं आता आपल्या पण तोंडाला पाणी पुसले. गेल्या वर्षी मार्चच्या अधिवेशनमध्ये संसदेच्या याच सरकारनं नरेंद्र मोदींनी जाहीर केलं की आगामी जनगणना आम्ही जातवार जनगणना करू. आम्ही पण शिवाजी महाराजांच्या चौकात केलं, फटाकड्या वाजवल्या, पेढे वाटले. आम्हाला वाटतं निदान हे बनावट ओबीसी आमचं ओबीसी म्हणून ओबीसीचा नेता आहे म्हणून सांगून त्यांनी सत्ता मिळवली. आमच्या लोकांनी भरभरून भाजपवाल्याला मतदान केलं. पण हे भाजपवाले किती नालायक आहेत की आत्ता त्यांनी परत एकदा दाखवून दिले. कारण का यांच्याच सरकारच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षीच्या सरकारमध्ये आणि आत्ताच्या सरकारमध्ये जेवढी घुसखोरी या पूर्वीच्या सरकारने केली नव्हती तेवढी घुसखोरी ओबीसीच्या मध्ये या दोन सरकारने केली. एक शिंदे सरकार आणि हे फडणवीस सरकारनं या एवढ्या आपल्यामध्ये घुसखोरी केली आहे की ओबीसी आरक्षणामध्ये ओबीसीला उमेदवारी मिळू देत नाहीत. एवढी नामुष्की आमच्यावर आलेली आहे. म्हणजे आम्ही म्हणतो आम्ही भाजपमध्ये नाही, आम्हाला देऊ नका, पण भाजपला पण तिकीट देत नाही ओबीसी. हे आम्हाला लाज वाटते. म्हणून आमचं आव्हान आहे, तुम्ही ज्या ज्या पक्षात काम करताय त्या पक्षाचे नेते जर आपल्या ओबीसींच्यावर अन्याय करणार असतील तर तो पक्ष गेला चुलीत. आम्ही आमचं ओबीसी आमचं कातडं पहिला आमचा पक्ष आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काम करणार. आता आम्हाला लोक विचारतात तुमची एवढीच लोक काय, अरे ह्याच्यापेक्षा जास्त येतील, पण आमच्यात तेवढी जागरूकता कमी आहे. पण आम्ही एवढे जरी झालो तर इथून पुढच्या कालावधीमध्ये उद्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये ह्या महिना अखेरपर्यंत प्रत्येक तहसीलदार कार्यालयावर कोल्हापूर जिल्ह्यातल्या 12 तहसीलदार कार्यालयावर आपण अशीच जोरदार निदर्शनं करून निवेदन देऊ. आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये आपल्याला धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करायचा आहे. हा राज्यभर कार्यक्रम असणार आहे. एकाच दिवशी एकाच वेळेला तो आंदोलन महाराष्ट्रभर सगळीकडे होणार आहे. आणि या सरकारनं जी मगाशी मी सांगितलं 22 जानेवारीला जी अधिसूचना काढली त्या अधिसूचनेमध्ये ग्रह चौकशी करायची आहे. आणि याच्यामध्ये फक्त 12व्या नंबरमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि त्यांचा उल्लेख आहे. आणि तिसरा आहे तो इतरमध्ये आहे. हे मागच्या मनमोहन सिंग सरकारनं आम्हाला फसवलं, तेच हे मोदी सरकार फसवलेलं आहे. इतरमध्ये इथला जैन समाजाची आली ही सदन आहे, ही सबल आहे, ही पण इतरमध्ये येणार आहे. आमची जनगणना होणारच नाही. तर जनगणना झाली तर मागासवर्गीय समाजासाठी घरकुलांच्या योजना मिळत असतात त्या आमच्या ओबीसीला मिळतील. मागासवर्गीय समाजाला साहित्य वेगवेगळ्या प्रकारचे मिळते, वेगवेगळ्या प्रकारचे अनुदाने मिळतात ती आमच्या ओबीसीच्या दुर्बल घटकाला मिळतील. म्हणून ही जातवार जनगणना होणं आवश्यक आहे. म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सरकारनं अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी हा स्वतंत्र रकाना जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आंदोलन आपल्याला तीव्र करायचं. इथून पुढच्या कालावधीमध्ये आज आपण सगळी इथं पुरुष माणसं आलो आहे, पुढच्या ह्याच्यामध्ये महिला आणि आपली मुलं पण यात सहभागी व्हायची तर त्या सरकारचं डोळं उघडतील. आणि म्हणून आपल्याला हे आता एक छोटीशी सुरुवात केलेली आहे. त्या महिना अखेरपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला निवेदन हे देण्यासाठी आज वेगवेगळ्या तालुक्यातून आपले समाज बांधव आलेले आहेत, वेगवेगळ्या समाजाचे अध्यक्ष आलेले आहेत. तुम्हाला विनंती राहील की तुमच्या तालुक्यातील समाजाच्या नेते मंडळाला तुम्ही दाखल करा आणि तिथं आपल्याला निवेदन द्यायचं आहे. आणि आता सर्वांना विनंती करतो आणि आपण आता निवेदन देऊया आणि आता जरा जोरदार घोषणाबाजी करूया 5 मिनिटं आणि आपण निवेदन द्यायला करू. यानंतर माजी आमदार